एक मोठी बातमी पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या आज दिवसभर मुलाखती होणार आहेत। महानगरपालिका निवडणुकीसाठी विधानसभा निहाय उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून इच्छुक उमेदवारांना पक्ष कार्यालयामध्ये येऊन प्रत्यक्षात मुलाखत देण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे आज दिवसभर या मुलाखती चालणार आहेत। आणखी एक मोठी बातमी, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालकांची आज बैठक आहे। या बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाणार आहे। तर बीडच्या अंबाजोगाईमध्ये एका तरुणीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आलेत। बारामतीच्या तरुणीवरती पैशाचा आमिष दाखवून अत्याचार झालेत। एका महिलेसह 4 जणांवरती या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। या तरुणीला कला केंद्रामध्ये काम देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। कला केंद्रात राहण्यास नकार दिल्यानंतर या तरुणीला मारहाण करण्यात आली। मुंबईकरांना आपल्या तक्रारी समस्या आता पोलिसांसमोर थेट मांडता येतील। दर मंगळवारी दुपारी 3:30 पोलिसांना भेटता येणार आहे। भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज पडणार नाही। मोठी बातमी, माजी आमदार सुनील भुसारा अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। सुनील भुसारा दादांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती दाखल झाले असल्याची माहिती आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, देवगिरी बंगल्यावरती अजित पवार यांची भेट सुनील भुसारा हे घेता। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतो या ठिकाणी आता ही भेट होतीये, या भेटीमागे कारण काय आहे? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आहेत सुनील भुसारा, ते सध्या अजित पवार यांची भेट घेण्याकरता देवगिरी त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अलीकडेच आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या निवडणुकीमध्ये तर सुनील भुसारा हे विजयी झालेले होते आणि या सगळ्या विजयानंतर आता पहिल्यांदा सुनील भुसारा जे आहेत अजित पवारांची भेट घेताना पाहायला मिळतात। आदिवासी विकास महामंडळाच्या 2-3 प्रलंबित मुद्द्यांच्या संदर्भातली संपूर्ण भेट होत असल्याची माहिती जी आहे ती समोर येत असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या भेटीमध्ये काही अन्य राजकीय चर्चा होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर